मॅडम, सायबर हा शब्द ऐकला की सामान्य माणसाला घाबरायलाच होत. आणि दुसरी बाजू अशी की ज्याने गुन्हा केलाय तो हात वर करू शकतो की हा माझा आवाज नाही, हा AI चा आवाज आहे. की लोक या सगळ्या यंत्रणेशी अवेअरनेस नाही. तर व्हिडिओ कॉल येतो आणि व्हिडिओ कॉलमध्ये त्यांना भीती दाखवली जाते आणि त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवलं जातं. मग त्यांना सांगितलं जातं कोणाशी बोलायचं नाही. किंवा सायबर गुन्हे म्हणजे नेमकं काय, अशी भीती दाखवली जाते. त्यामुळे मग नागरिक त्याच्यामध्ये फसतात आणि त्यांना असं वाटतं की आपण जर काही केलेलं नाहीये तर होऊ द्या ऑथॉरिटी पर्सन कडून चेकिंग. आणि त्या चेकिंगच्या याच्यामध्ये ते वेगवेगळ्या अनोळखी बँक खात्यांमध्ये त्यांच्या सांगण्यानुसार पैसे टाकतात आणि इथे स्कॅमर त्यांची फसवणूक करतो. गुन्हे जे घडतात त्याच्यासाठी एक सायबर पोलीस स्टेशन आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये आता जो प्रचलित आहे एकदम, म्हणजे ज्याला खूपच वेग आलेला आहे कोरोनानंतर, तिथं माणसं सहज कशी काय फसतात आणि मग ती कोणती सायकोलॉजी ही लोक सगळे गुन्हेगारी लोक वापरतात, काय आहे त्याच्या मग? याच्यामध्ये भीती आणि एक ऑथॉरिटी पर्सन दाखवला जातो. तर याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू अशी आहे की तुम्हाला अडकवण्यासाठी हे प्रकार होऊ शकतात. तर तुमच्या घरामध्ये कोणी मुलं असतील किंवा सुना असतील किंवा बहीण भाऊ असतील त्यांनाही या केसमध्ये अटक होईल. एखाद्या जिवंत नसणाऱ्या माणसाचा इतका अस्खलित AI आवाज येऊ शकतो. जेव्हा जेव्हा तुमचा संबंध कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसशी येईल आणि तिथून जर तुमच्या बाबतीत काही चुकीचा प्रकार घडला तुमच्याकडून किंवा तुमच्या बाबतीत, तर तो सगळा सायबरच्या यंत्रणेखाली येतो.